सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जावास्क्रिप्ट. लास्ट व्हिडिओपर्यंत आपण कंप्लीट केले HTML. तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही लास्ट व्हिडिओपर्यंत सगळं HTMLचे व्हिडिओज कंप्लीट केलेले आहेत, बरोबर. HTML काय आहे, HTML आपण कोणत्या पर्पजसाठी वापरतो हे सगळं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती आहे. आतापासून आपण डिस्कस करणार आहोत जावास्क्रिप्ट. तुम्हाला आधी माहिती पाहिजे, हा टॉपिक किंवा हा प्रोग्रामिंग स्टार्ट करायचा आधी तुम्हाला माहिती पाहिजे जावास्क्रिप्ट आपण कशासाठी वापरतो. बेसिकली मला HTML आणि जावास्क्रिप्टमधला डिफरन्स माहिती पाहिजे. HTML जे असतो, HTMLने आपण स्टॅटिक वेबसाईट्स बनवू शकतो आणि जावास्क्रिप्ट यूज करून आपण डायनामिक वेबसाईट्स बनवू शकतो. बेसिकली काय आहे बघा, दोन्ही HTML पण वेबसाईट बनवण्यासाठीच आपण वापरतो आणि जावास्क्रिप्ट पण आपण वेबपेज किंवा वेबसाईट बनवण्यासाठीच वापरतो. दोघांचं काम एकच आहे, पण फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे की HTMLमध्ये आपण स्टॅटिक वेबपेजेस बनवू शकतो आणि जावास्क्रिप्टमध्ये आपण डायनॅमिक वेबपेजेस बनवू शकतो. स्टॅटिक वेबपेजेस काय असतात, ज्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. जसं की तुम्ही बघितलं असाल, आपण टेबल क्रिएट केलता, बरोबर, आपण फॉर्म क्रिएट केलता, यांच्यामध्ये जास्त चेंजेस होणार नाही. आपण जे कोड केला आहे कोडसाठीच आपला आउटपुट डिस्प्ले होणार. म्हणजे तुम्ही एकदा ते कोड ओपन केलं तरी तुमचं आउटपुट तेच राहणार आहे. तुम्ही दुसऱ्यांदा कोड ओपन केलं तरी तुमचं आउटपुट तेच असणार आहे. म्हणजे तुमचं आउटपुट काही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, कोड तेच असणार आहे पण तुमचं आउटपुट काही चेंज होणार नाही आहे. बेसिकली तुम्ही इनपुट आउटपुट ऑपरेशन काही परफॉर्म करू शकत नाही, फक्त तुम्ही डिझाईन स्टाईल वगैरे करू शकता. आता जावास्क्रिप्टने आपण डायनॅमिक वेबसाईट बनवू शकतो. याचा अर्थ काय असतो माहिती आहे का, आपण आपल्या पेजमध्ये आपला आउटपुट जे असतो ना, आपला आउटपुट कधी कॉन्स्टंट नसतो. कॉन्स्टंट नसतो याचा अर्थ काय, तुम्ही समजा इनपुटचे व्हॅल्यूज चेंज केलेत, तर तुमचं आउटपुट चेंज होणार. समजते का, तुमचं इनपुट चेंज झालं तर तुमचं आउटपुट चेंज होणार. सो आपला आउटपुट कधीच हा कॉन्स्टंट राहणार नाही. HTMLमध्ये काय सीन आहे, आपला आउटपुट जे असतो ते नेहमी कॉन्स्टंट असतो, बरं, कारण आपण ते चेंज करू शकत नाही. फक्त आपण त्याचं स्टाईल चेंज करू शकतो. जावास्क्रिप्टमध्ये आपण जसं इनपुट चेंज करणार तसं त्याचं आउटपुट पण चेंज होणार. ठीक आहे, हे हळूहळू तुम्हाला याच्यातलं डिफरन्स कळेल HTML आणि जावास्क्रिप्टमधलं. आणि अजून जावास्क्रिप्टबद्दल बोलायचं झालं तर जावास्क्रिप्ट जे आहे, जावास्क्रिप्ट इज यूज टू मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह. हे बघा, पहिली गोष्ट तर काय, आपण डायनॅमिक वेबसाईट्स बनवू शकतो, बरं. आपण डायनॅमिक वेबसाईट्स हे क्रिएट करू शकतो आणि मग त्याच्यानंतर काय, आपण वेब पेजला अलाइव्ह ठेवू शकतो. वी कॅन कीप द वेब पेजेस लुक अलाइव्ह. वेब पेजेस लुक अलाइव्हचा अर्थ काय असतो, आपला पेज ॲक्टिव्ह राहतो. आपण आपल्या वेब पेजला ॲक्टिव्ह ठेवू शकतो. म्हणजे आपला आउटपुटमध्ये काही ना काही चेंजेस होत राहणार, त्यालाच आपण म्हणतो अलाइव्ह, ॲक्टिव्ह. समजते का. मग जावास्क्रिप्ट इज एम्बेडेड इनसाइड HTML. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का. हे एक पॉईंट तुम्ही समजून घ्या, कारण हे तुम्हाला 12th पण आहे. आपण ज्यावेळेस जावास्क्रिप्टचं कोडिंग करतो ना, तर तुम्ही जावास्क्रिप्टचं कोडिंग डायरेक्टली करू शकत नाही. मला जावास्क्रिप्टला एम्बेड करावा लागतो. एम्बेडचा अर्थ असतो ॲड. काय करावं लागेल, जावास्क्रिप्टला ॲड करावं लागेल. कशामध्ये, HTMLच्या आतमध्ये. समजते का. सो तुम्हाला आधी HTMLचं कोड करावं लागेल, मग HTMLच्या आतमध्ये तुम्हाला जावास्क्रिप्टला एम्बेड करावं लागेल, नाहीतर पॉसिबल नाही. म्हणून आपण हा थर्ड पॉईंट म्हणतो, जावास्क्रिप्ट इज एम्बेडेड इनसाइड HTML. याचा अर्थ असा आहे की आपण जावास्क्रिप्टचं कोडिंग कुठे लिहितो, HTMLच्या आतमध्ये लिहितो. हे बघा, हे सगळंच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. देर आर व्हरायटी ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज टू डेव्हलप द डायनॅमिक वेब पेजेस. जावास्क्रिप्ट वॉज इनिशियली क्रिएटेड टू मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह. They don't need any special preparation or compilation to run. Using HTML one can design a page but we cannot implement any logic. बरोबर, आपण HTML ना फक्त वेब पेजेस बनवू शकतो, पण त्या वेब पेजमध्ये एखादा लॉजिक टाकू शकत नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला एक कोडिंग करायचं आहे आणि त्या कोडिंग ना 2 नंबरचा ॲडिशन परफॉर्म करणार. यू कॅनॉट डू दिस बाय HTML. HTMLमध्ये आपण ते ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या लॉजिकचे कोडिंग करू शकत नाही. फक्त आपण स्टाईल चेंज करू शकतो, अलाइनमेंट चेंज करू शकतो, फॉन्टचा साईज कमी जास्त करू शकतो, बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकतो, बरोबर. पण जावास्क्रिप्ट यूज करून तुम्ही तुमचा पेज जे आहे, तुमचा पेजला एक लॉजिकल पेजमध्ये कन्वर्ट करू शकता. जसं की
ॲडिशनचं कोडिंग करू शकता, सबट्रॅक्शनचं कोडिंग करू शकता, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्याच्यानंतर तुम्ही काही डिसिजन घेऊ शकता, लाईक आपल्याकडे काय लूपिंग स्टेटमेंट असतात, त्या लूपिंग स्टेटमेंट तुम्ही डिसिजन घेऊ शकता. हे सगळं फक्त आणि फक्त जावास्क्रिप्टमध्येच पॉसिबल आहे. म्हणून आपण म्हणतो जावास्क्रिप्ट, बाय युझिंग जावास्क्रिप्ट वी कॅन मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह. समजते का? जावास्क्रिप्टने आपण आपल्या वेब पेजेसला काय करू शकतो, वी कॅन मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह. ओके, अजून काय सांगितलं बघूयात. इन्सर्शन ऑफ जावास्क्रिप्ट इन HTML. ठीक आहे, मला असं वाटतं की याचं पुढचं जे आहे ते आपण कोडिंग करून डिस्कस केलं तर बेटर राहील. थिअरी तर तुम्हाला समजलं असेल, पण याचं पुढचं पार्ट जे आहे ते वी विल टेक एन एक्झाम्पल. व्हॉट विल डू, विल राईट अ जावास्क्रिप्ट कोड. आपण या क्वेश्चनसाठी कोडिंग करूयात. तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. राईट अ जावास्क्रिप्ट कोड प्रिंट हॅलो MSA करूयात. आपल्याला एक कोड करायचे आणि ते कोडमध्ये फक्त आपलं आउटपुट एवढंच आलं पाहिजे, हॅलो MSA. सगळ्यात बेसिक कोड आहे, सगळ्यात सोपा कोड आहे आणि सगळ्यात लाईक तुम्हाला जावास्क्रिप्ट स्टार्ट करायचं ना, जावास्क्रिप्ट तुमचा इथून सुरू होतो. राईट अ जावास्क्रिप्ट कोड टू प्रिंट हॅलो MSA. म्हणजे हे काही जरी प्रिंट करायचं असेल तिथून आपलं जावास्क्रिप्ट सुरू होतो. ठीक आहे, तर तुम्हाला माहीतच आहे आपण एक पॉईंट ॲड केलं होतं, लाईक HTMLच्या आतमध्येच आपण जावास्क्रिप्टला एम्बेड करतो, बरोबर. सो जावास्क्रिप्ट कॅन बी एम्बेडेड इनसाइड HTML ओनली. तर तुम्हाला आधी HTMLचं कोडिंग करावं लागेल. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे HTMLचं कोडिंग आपण कुठं करतो रे, नोटपॅडवरती करतो, बरोबर. तर आपण एक काम करू, फाईल न्यू टॅबवरती जाऊ. सो विल ओपन न्यू नोटपॅड अँड आपण इथं नोटपॅडमध्ये कोडिंग करायला सुरू करू. ठीक आहे, आता तुम्हाला HTMLचे बेसिक टॅग्स माहीतच आहे. HTML नंतर आपण लिहितो हेड टॅग, बरोबर. मग हेड टॅग नंतर आपण लिहितो टायटल टॅग. टायटलमध्ये फक्त आपण हॅलो असं देऊयात, काही प्रॉब्लेम नाही. टायटल क्लोज करूयात, बरोबर. मग टायटल क्लोज झाल्यानंतर तुमचा हेड टॅग क्लोज होईल. हेड टॅग क्लोज झाल्यानंतर तुमचा बॉडी टॅग ओपन होईल, बरोबर. हेतपर्यंत तुम्हाला माहीतच आहे, दीज आर द बेसिक टॅग्स ऑफ HTML. हे सगळं काय आहे, आपलं HTMLचं बेसिक टॅग्स आहेत. आता याच्यानंतर आपलं जावास्क्रिप्टची सुरुवात होतो. याच्यानंतर आपण जावास्क्रिप्ट सुरू करतो. जावास्क्रिप्ट सुरू करण्यासाठी आपल्याला टॅग वापरावं लागेल, कॉल्ड स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅग नंतर तुमचं जावास्क्रिप्ट सुरू होतो. पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ना असं पण दिलंय बरं का, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. असं पण चालेल बरं का, असं पण चालेल. आता काही लोक म्हणतील स्क्रिप्ट टॅग फक्त दिलं तर चालेल का? हो चालेल. हे बघा, फक्त तुम्ही स्क्रिप्ट टॅग दिलं तरी चालेल, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट असं दिलं तरी चालेल, किंवा स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू जावास्क्रिप्ट असं दिलं तरी चालेल. ऑल आर द सेम. समजतंय का तुम्हाला? हे सगळं सेमच आहे. असं नाही की तुम्ही फक्त स्क्रिप्ट दिलं तर तुमचं आउटपुट येणार, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट दिलं तर तुमचं आउटपुट येणार नाही, असं काहीच नाही आहे बरं का. तर तुम्ही स्क्रिप्ट द्या किंवा स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट द्या, चालेल, असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कम्प्युटर ज्यावेळेस हा लाईन रीड करतो ना, कम्प्युटर हा लाईन रीड करताच कम्प्युटरला समजून जाईल युजर इज डुईंग ऑर युजर वॉन्ट्स टू परफॉर्म जावास्क्रिप्ट कोडिंग. म्हणजे कम्प्युटरला पण एक आयडिया लागून जाईल की युजरला जावास्क्रिप्टचं कोडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर काही जरी तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर आपण एक स्टेटमेंट वापरतो, डॉक्युमेंट डॉट राईट. तुम्हाला काही जरी प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट डॉट राईट लिहावं लागेल. ब्रॅकेट्स सर्कल ब्रॅकेट ओपन करावं लागेल, डबल कोट्स द्यावं लागेल आणि तुम्हाला तुमचं कंटेंट द्यावं लागेल. आपल्याला काय करायचं होतं, हॅलो MSA हेच प्रिंट करायचं होतं ना. तुमचं डबल कोट्स क्लोज करा आणि ब्रॅकेट क्लोज करा आणि लास्टमध्ये सेमीकोलन द्यायचं. आता लक्षात घ्या, सेमीकोलन म्हणजे काय असतं माहिती आहे का? सेमीकोलन म्हणजे एंड ऑफ स्टेटमेंट. लक्षात घ्या, ऑलवेज रिमेंबर, जावास्क्रिप्टमध्ये प्रत्येक स्टेटमेंट संपल्यानंतर आपण सेमीकोलन देतो. सेमीकोलन इंडिकेट्स द एंड ऑफ स्टेटमेंट. ओके, चलो झालं, एवढंच आपल्याला करायचं होतं. हॅलो MSA प्रिंट करायचं होतं. आता आपण आपलं टॅग्स क्लोज करूयात. स्क्रिप्ट टॅग क्लोज होणार. स्क्रिप्ट टॅग क्लोज झाल्यानंतर तुमचा बॉडी टॅग क्लोज होणार आणि बॉडी टॅग क्लोज झाल्यानंतर ॲट द एंड तुमचा HTML टॅग क्लोज होणार. बस. आता आपल्याला ना याचा आउटपुट बघायचं आहे बरं का. आता तुम्हाला माहिती आहे का, फक्त एवढंच जावास्क्रिप्ट आहे. जेवढं मी हायलाईट केलं ना तेवढंच जावास्क्रिप्ट आहे. बाकी मग सगळं काय आहे? बाकी सगळं तुमचं HTMLच आहे. म्हणून आपण एक पॉईंट ॲड केलं होतं की जावास्क्रिप्ट इज एम्बेडेड इनसाइड HTML. समजते का? फक्त तुमचं एवढंच पार्ट तुमचं जावास्क्रिप्ट आहे आणि बाकी सगळं तुमचं HTML आहे. आता याचं आउटपुट जर तुम्हाला बघायचं असेल, तुम्हाला आठवते का तुम्ही HTMLला कसं सेव्ह करत होता, त्या सेम मॅनरमध्ये तुम्हाला जावास्क्रिप्ट पण सेव्ह करावं लागेल. चला काय करूयात आपण काय करतो, फाईलवरती क्लिक करतो, बरोबर. क्लिक ऑन फाईल. फाईलवरती क्लिक केल्यानंतर
सेव्ह ॲज करा, असं कंट्रोल एस केलं तरी चालेल. ठीक आहे, फाईलवरती क्लिक करतो, सेव्ह ॲज करतो, मग याला एक नाव देऊयात. ठीक आहे, काही नाव द्या तुम्ही, फर्स्ट JS कोड असं देऊ, फर्स्ट JS कोड. बघा नाव तुमचं चॉईस आहे बरं का, असं नाही की हेच नाव असलं पाहिजे, तुम्ही नाव काही द्या. सेव्ह करताना एक्सटेन्शन कधी चेंज झाला नाही पाहिजे. याचं एक्सटेन्शन काय असणार, .html. ठीक आहे, जसं तो आपण आपली HTML फाईल सेव्ह करतो तसंच आपलं जावास्क्रिप्टच्या फाईल्सला पण सेव्ह करायचं. ठीक आहे, आता बघा आपण कुठं सेव्ह करतोय, डेस्कटॉपमध्ये एक फोल्डर मी क्रिएट केले IT HTML कोड्स म्हणून, त्याच्यामध्ये आपण सेव्ह करतो. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आपण जे काही कोडिंग केलं सगळं मी एका फोल्डरवरती सेव्ह केलेलं आहे, दॅट इज IT HTML कोड्स म्हणून. तसंच आपण सेव्ह करूयात, फर्स्ट JS कोड. ठीक आहे, त्या लोकेशनला जाऊयात, HTML कोड. हां बघा तुम्हाला दिसत असेल फर्स्ट JS कोड दिसतं सगळ्यांना. हां, हे आपलं आउटपुटचा फाईल आहे. तुम्ही तुमच्या आउटपुटचा फाईल ओपन केलं तर तुम्हाला हे बघा, झूम करतो मी वाटलं सर, बघा तुम्हाला हे दिसून जाईल. तर आपण हे हॅलो MSA प्रिंट केलेले, पण हे आपण HTMLने प्रिंट नाही केलं बरं का. आपण हे HTMLने प्रिंट नाही केलं, आपण हे प्रिंट केलं बाय युझिंग जावास्क्रिप्ट. समजते सगळ्यांना जावास्क्रिप्टचं. आता मी हा सोपा एक्झाम्पल का घेतला, एक एक्झाम्पल तुम्हाला जावास्क्रिप्टवरती कळालं तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स समजेल. समजते, हे तुमचं टायटल आणि हे तुमचं हॅलो MSA. सो दिस इज द, परत सांगतो, एवढंच तुमचं जावास्क्रिप्ट आहे. जेवढं मी हायलाईट केलं ना एवढंच तुमचं जावास्क्रिप्ट आहे. बाकी सगळं काय, मग बाकी सगळं काय तुम्हाला पण माहिती, बाकी सगळं काय, बाकी सगळं तुमचं HTMLचं पार्ट आहे. रेस्ट एव्हरीथिंग इज युअर HTML पार्ट. ओके, नाही फक्त एवढंच आहे तुमचं जावास्क्रिप्ट, फक्त एवढंच आहे तुमचं जावास्क्रिप्ट, आणि उरलेला पार्ट तुमचं HTML. आणि हे काय असतं रे, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट असतं. टू स्टार्ट जावास्क्रिप्ट वी यूज दिस स्टेटमेंट, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. .write काय असतं, .write प्रिंट एनी स्टेटमेंट. जावास्क्रिप्टमध्ये लक्षात घ्या, प्रिंट एनी स्टेटमेंट. मला कोणताही स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल, तर तुम्हाला .write लिहावं लागेल. लक्षात घ्या, हे तर तुम्ही बघू शकता, असं डबल कोट्समध्ये आपण लिहिले, डबल कोट्सच्या आतमध्ये आपण जे काही कंटेंट लिहितो ना ते ॲज इट इज प्रिंट होतो, ॲज इट इज प्रिंट होईल. ठीक आहे, डबल कोट्समध्ये तुम्ही जे काही लिहिताल ते ॲज इट इज प्रिंट होतो. अजून आपण नवीन काय शिकलो आज, सेमिकोलनचा अर्थ काय असतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. सेमिकोलनचा अर्थ काय असतो, एंड ऑफ स्टेटमेंट. जावास्क्रिप्टमध्ये प्रत्येक स्टेटमेंट एंड झाला पाहिजे. ठीक आहे, एंड ऑफ स्टेटमेंट. सेमिकोलन इंडिकेट्स एंड ऑफ स्टेटमेंट. बाकी आपले टॅग्स क्लोज झालेत. समज सगळ्यांना, म्हणजे जावास्क्रिप्टमधले प्रत्येक लाईन, प्रत्येक वर्डचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, बेसिक आहे. हे समजलं, आपण आता आपला पुढचा कोड घेऊ शकतो. आय होप सो सगळे नोट्स मेंटेन करताय, अँड हे सगळं नोट्समध्ये तुम्ही लिहिताय, बरोबर. आपल्या टेक्स्टबुककडे जाऊयात आणि आता टेक्स्टबुकमध्ये बघूयात आता पुढचं नेक्स्ट कन्सेप्ट आहे. व्हेरिएबल्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हेरिएबल्स. एक काम करू, व्हेरिएबल्स थोडं व्हाईट बोर्डवरती डिस्कस केलेलं बेटर राहील. डिस्कस करायचं नेक्स्ट टॉपिक कॉल्ड एज व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स जावास्क्रिप्टमध्ये काय असतात, व्हेरिएबल्स इन जावास्क्रिप्ट. व्हॉट आर द व्हेरिएबल्स इन जावास्क्रिप्ट? लिसन टू द डेफिनेशन. व्हेरिएबल्स आर यूज्ड टू स्टोर एनी व्हॅल्यूज. व्हेरिएबल्सचा वापर करून आपण कोणतेही व्हॅल्यूज त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. एक्झाम्पल, आता व्हेरिएबलचं काम कधी येणार तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला समजा असं कोडिंग करायचं आहे, राईट अ जावास्क्रिप्ट कोड. समजा आपल्याला असं कोडिंग करायचं आहे, राईट अ जावास्क्रिप्ट कोड, ॲड टू नंबर्स. आपल्याला 2 नंबर्स यांचं ॲडिशन परफॉर्म करायचं आहे, टू ॲड 2 नंबर्स. आपल्याला जावास्क्रिप्ट कोड लिहायचं आहे, पण आपल्याला 2 नंबर्स यांचं ॲडिशन परफॉर्म करायचं आहे. आता 2 नंबरचं ॲडिशन परफॉर्म करायसाठी ना लॉजिक असतो, माहिती आहे का. लॉजिक असतो, आपल्याला बेसिकली व्हेरिएबल्स वापरावं लागतं. आणि व्हेरिएबल्सला ना आपण कसं डिक्लेअर करतो माहिती आहे का, व्हेरिएबल्सला आपण डिक्लेअर करतो बाय द कीवर्ड VAR. काही लोक याला वार म्हणतात, नाही रे, वार नाही म्हणायचं. ठीक आहे, असंच म्हणायचं, VAR कीवर्ड. म्हणतो त्याला VAR कीवर्ड. तर मला व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचं असेल तर तुम्ही VAR कीवर्डचं यूज करता. ठीक आहे, बघा तुम्हाला बेसिक टॅग्स तर माहिती आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही काय लिहिता, स्क्रिप्ट टॅग. बरोबर, आता स्क्रिप्ट टॅग नंतर तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल, व्हेरिएबल VAR.
व्हेरिएबल असं पूर्ण लिहायची गरज नाही आहे, असं हे लिहायची गरज नाही आहे. समजतंय का? तुम्हाला कीवर्ड काय लिहावं लागेल, फक्त तुम्हाला VAR असं हे कीवर्ड लिहावं लागेल आणि VARच्या पुढं तुम्ही व्हेरिएबलचं नाव लिहिताल. आता व्हेरिएबल्सचं नाव नेहमी तुमचा अल्फाबेट्स असले पाहिजे. कधी तुम्ही VAR 10, 20, 30 कधी तुम्ही असे नंबर्स घेऊ शकत नाही, कारण व्हेरिएबलचा अर्थ चेंज होतो. ऑलवेज द व्हेरिएबल्स कॅन बी नंबर. सो वी विल टेक व्हेरिएबल A, B, C. आता बघा, लक्षात घ्या, ऑलवेज लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू ॲड 2 नंबर्स. तर काही स्टुडंट्स असं सांगू शकतात की सर आपल्याला 2 नंबर्स ॲड करायचे तर आपल्याला व्हेरिएबल 2 लागतील, आपल्याला फक्त 2 व्हेरिएबल लागतील. अरे नाही, आपल्याला समजा 2 नंबर ॲड करायचा ना, आपल्याला 3 व्हेरिएबल लागतो. आपल्याला 2 नंबर्स ॲड करण्यासाठी ना आपल्याला 3 व्हेरिएबल लागतो. का? आता हे A व्हेरिएबलमध्ये आपला फर्स्ट नंबर स्टोअर असणार आहे, B व्हेरिएबलमध्ये आपला सेकंड नंबर स्टोअर असणार आहे, C व्हेरिएबलमध्ये आपला रिझल्ट स्टोअर असणार आहे, रिझल्ट. ठीक आहे, आता फक्त एका नंबरनी ॲडिशन होत नाही, आपल्याला 2 नंबर्स घ्यावा लागतील युजरकडनं आणि ते 2 नंबर्सला ॲड करून आपण रिझल्टला स्टोअर करतो C मध्ये. समजते का? तर व्हेरिएबल A मध्ये पहिला नंबर स्टोअर होणार, व्हेरिएबल B मध्ये दुसरा नंबर स्टोअर होणार आणि व्हेरिएबल C मध्ये त्याचा रिझल्ट स्टोअर होणार. ठीक आहे, पहा दाखवतो कसं आपला कोड कसा असणार आहे बघा. A = 10. फॉर एक्झाम्पल A मध्ये आता काय स्टोअर होईल, A मध्ये स्टोअर होणार व्हॅल्यू 10. त्याचा अर्थ हे असतो, A मध्ये स्टोअर होणार व्हॅल्यू 10. B = 20 लिहिलं समजा, म्हणजे याचा अर्थ काय असतो, व्हेरिएबल बीच्या आतमध्ये कोण स्टोअर होणार, 20. C काय लिहिणार आपण, 30 लिहिणार का? नाही रे, आपल्याला ॲडिशन कम्प्युटरकडनं करून घ्यायचं, बरोबर. आपण कम्प्युटरकडनं प्रोग्राम करून घेणार आहोत. मग C काय करायचं, C = A + B करायचं. मग सेमिकोलन तर विसरायचंच नाही बरं का, सेमिकोलन तर विसरायचंच नाही. तर A मध्ये आपण पहिला व्हॅल्यू स्टोअर केलं, B मध्ये आपण दुसरा व्हॅल्यू स्टोअर केलं आणि C मध्ये आपण त्यांचं ॲडिशन स्टोअर, म्हणजे C मध्ये आपण रिझल्ट स्टोअर केलं ॲडिशन झाल्यानंतर. आता फक्त आपला आन्सर कोणाकडे, C कडे. मग फक्त C चा व्हॅल्यू प्रिंट करायचं आहे. C चा व्हॅल्यू तुम्ही प्रिंट कसं करणार, बाय युझिंग document.write. समजलं का तुम्हाला? हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. तर हे खूप इम्पॉर्टंट एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. हा एवढं फक्त समजून घ्या तुम्ही. परत एकदा रिवाइज करू. व्हेरिएबल्स काय असतात जावास्क्रिप्टमध्ये, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर एनी व्हॅल्यूज. म्हणजे आपल्याला समजा कोणताही व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये वापरावं लागतात व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स वापरून आपण कोणतेही व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो, बरोबर. आता तुम्ही म्हणता व्हेरिएबल्स न वापरता तुम्ही ॲडिशन करू शकता का? पॉसिबलच नाही, कारण तुम्ही नंबर स्टोअर करणार कुठं, कोडिंगमध्ये तुम्ही नंबर स्टोअर करणार कुठं. समजा तुम्हाला ॲडिशन परफॉर्म करायचे, सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे, पण तुम्ही ते व्हॅल्यूला स्टोअर करणार कुठं? डायरेक्ट तुम्ही तुमच्या मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर करू शकत नाही. प्रोग्राममध्ये डायरेक्ट मेमरी येत नाही पिक्चरमध्ये, प्रोग्राममध्ये येतो व्हेरिएबल्स आणि मग हे व्हेरिएबल्स ते व्हॅल्यूला स्टोअर करतात मेमरीमध्ये. ते व्हेरिएबल्स त्या व्हॅल्यूला स्टोअर करतात मेमरीमध्ये. समजतं का तुम्हाला लिंक कसं आहे? ठीक आहे, आता आपण एक काम करू, राईट अ जावास्क्रिप्ट कोड टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. याचा कोड व्यवस्थित आपण आता नोटपॅडमध्ये करू आणि त्याचा आउटपुट आपण रन करून बघूयात. ठीक आहे, हे पटकन लिहून घ्या सगळ्यांनी. व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल डिक्लेअर करायचे काय रूल्स पण असतात बरं का. व्हेरिएबल डिक्लेअर करायचे काय रूल्स पण असतात, ते पण आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, चलो फाईल, टाईप करूयात. आता आपण इथं आपलं कोड टाईप करायला सुरू करू. काय करू आपण आता, आपण इथं आपलं कोड टाईप करायला सुरू करू. आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायचं, बरोबर. HTML हेड, बेसिक टॅग्स तर चेंज होणार, बरोबर. टायटलमध्ये आपण लिहू ॲड, क्लोज टायटल, आपण हेड टॅग क्लोज करूयात. मग आपण बॉडी टॅग ओपन करू. मग आपण काय लिहितो, जावास्क्रिप्ट स्टार्ट करू. फक्त स्क्रिप्ट लिहिलं तरी चालेल, फक्त स्क्रिप्ट टॅग लिहिलं तरी चालेल. मग आपल्याला काय करावं लागेल, जस्ट आपण डिस्कस केलं, आपल्याला कोणतेही 2 नंबर्स ॲड करायचे. एक हेडिंग दिलं तर बेटर राहील ना, एक हेडिंग देऊयात ना. आता हेडिंग कोणाचा पार्ट आहे, हेडिंग HTMLचा पार्ट आहे. तर तुम्ही स्क्रिप्ट स्टार्ट झाल्यानंतर हेडिंग दिलं तर हेडिंग येणार नाही बरं का, कारण हेडिंग कोणाचा पार्ट आहे, तुमचा HTMLचा पार्ट आहे. तर ते बॉडी टॅगच्या आतमध्ये डिफाईन झाला पाहिजे, स्क्रिप्ट टॅगमध्ये डिफाईन नाही झाला पाहिजे. स्क्रिप्ट टॅगमध्ये डिफाईन होणार कोण, स्क्रिप्ट टॅगमध्ये फक्त तुमचे जावास्क्रिप्टचे कंटेंट डिफाईन होऊ शकतात, बरोबर. तर आपण बॉडी टॅगमध्ये एक टॅग ओपन करू, कॉल्ड एज H1, बरोबर. हेडिंग काय देऊ, जावास्क्रिप्ट कोड परफॉर्म ॲडिशन. हेडिंग आहे रे बाबा, जास्त काय नाही, फक्त एक हेडिंग आहे, वरती येणार जावास्क्रिप्ट कोड टू परफॉर्म ॲडिशन. आता इथून आपलं जावास्क्रिप्ट सुरू होतो, स्क्रिप्ट टॅग नंतर आपला जावास्क्रिप्ट सुरू होतो.
आता आपण जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो. जसं आपण आपलं ऑलरेडी व्हाईट बोर्डवरती डिस्कशन झाले. आपल्याला समजा 2 नंबर्स ॲड करायचे असेल तर आपल्याला किती व्हेरिएबल्स वापरावं लागतील? 3. अँड व्हेरिएबल्स कधी पण नंबर्स नसू शकतात. व्हेरिएबल्स कॅन ओनली बी अल्फाबेट्स A, B, C. सीच्या ठिकाणी तुम्ही सम केलं तरी चालेल. हां, सीच्या ठिकाणी म्हणजे हा पण एक व्हेरिएबल आहे बरं का. A, B आणि सम असं सम केलं तरी चालेल. कोणताही वर्ड्स किंवा टेक्स्ट लिहिलं तरी चालेल. फक्त नंबर नसला पाहिजे. नंबर्स, सिम्बॉल्स हे नसले पाहिजेत. ठीक आहे. तर VAR सम असं दिलं तरी चालेल. आता A मध्ये आपण पहिला नंबर स्टोअर करू जसं की 10. B मध्ये आपण सेकंड नंबर स्टोअर करू जसं की समजा 20. या 2 नंबर्स आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायचं आहे. C मध्ये मग आपण स्टोअर करू रिझल्ट. C = A + B. बरोबर झालं आपलं ॲडिशन तर झालं, पण आपला रिझल्ट आपल्याला डिस्प्ले होणार नाही कारण आपण डिस्प्लेचा कोणताही कमांड दिलेला नाही आहे. आता तुम्हाला माहिती आहे थोड्या वेळपूर्वीच आपण डिस्कस केलं, काही जरी आपला आउटपुटमध्ये प्रिंट करायचं असेल, परत एकदा सांगतो, काही जरी आपल्याला आपल्या आउटपुटच्या स्क्रीनमध्ये प्रिंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? डॉक्युमेंट.राईट. मग आपल्याला एक स्टेटमेंट लिहू ना, ॲडिशन इज. मग आपण रिझल्ट डिस्प्ले करू. डायरेक्ट आपण 30 असं डिस्प्ले केलं तर समजणार नाही. तर आपण एक काम करू, ॲडिशन इज असं लिहू. ॲडिशन इज हे ॲज इट इज प्रिंट झाला पाहिजे म्हणून डबल कोट्समध्ये टाकायचं. ॲज इट इज प्रिंट झाला पाहिजे म्हणून याला काय करायचं? डबल कोट्समध्ये टाकायचं. एक स्पेस का दिलं? ते इज आणि आन्सरच्या मध्ये एक स्पेस राहील. इज आणि आन्सरच्या मध्ये एक स्पेस राहील. ठीक आहे. आता माझा आन्सर कोणाकडे? +C कडे. मग मी काय आन्सर कोणाकडे? C व्हेरिएबलकडे. माझा आन्सर कोणाकडे? रिझल्ट कोणाकडे? C व्हेरिएबलकडे आहे. मग C व्हेरिएबलचा व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी तुम्हाला फक्त आता करावं लागेल +C. लक्षात घ्या, स्मॉल c. इथं मी कॅपिटल C दिलं तर काय होईल रे? आउटपुट येणार नाही. कारण तुम्ही इथं डिक्लेअर करताना काय केले? तुम्ही इथं डिफाईन करताना काय केले? स्मॉल c. इथं आपण स्मॉल c कसं काय येऊ शकतो? पण इथं काय केले? सम दिले ना, मग आपल्याला तर C नाही देता येणार. आपल्याला तर द्यावं लागेल सम. इथं पण काय येणार? +सम. C का नाही देऊ शकत? कारण आपण इथं याला आपण म्हणतो डिक्लेरेशन. याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल डिक्लेरेशन. आणि याला आपण म्हणतो व्हेरिएबल डेफिनेशन. ठीक आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन, व्हेरिएबल डेफिनेशन. आता तुम्ही त्याच व्हेरिएबलला डिफाईन करू शकता जे तुम्ही डिक्लेअर केले. समजते का? तुम्ही फक्त त्याच व्हेरिएबलला डिफाईन करू शकता जे तुम्ही डिक्लेअर केले. आता समजा मी एखादा व्हेरिएबल आहे, ते व्हेरिएबलला समजा मी डिफाईनच नाही केलं, डिक्लेअरच नाही केलं, तर समजा मी डिक्लेअर नाही केलं. डिक्लेअर म्हणजे इकडे होतो VAR कीवर्डच्या समोर डिक्लेअर होतो. नाव कॅन आय यूज युअर D? D = A - B असं मी काय करू शकतो का? नाही. कारण मी D इथं डिक्लेअर केले का? नाही. तेच मी समजा इथं असं D लिहिलं तर बरोबर आहे. तरी तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल, मग तुम्ही त्याला डिफाईन करू शकता. ठीक आहे. झालं आपलं काम. बरोबर. मग आपल्याला बॉडी टॅग स्क्रिप्ट टॅग क्लोज करावं लागेल. आधी स्क्रिप्ट टॅग क्लोज करावं लागेल, बॉडी टॅग क्लोज करावं लागेल. मग ॲट द एंड आपल्याला HTML टॅग क्लोज करावं लागेल. एक सांगत होतो मी तुम्हाला, पण हे काहीतरी गडबड झाल्यामुळे विसरलो. आपण इथं सम स्मॉलमध्ये लिहिलं आणि समजा इथं सम कॅपिटलमध्ये लिहिलं, चालेल का? नाही. कम्प्युटरमध्ये अप्पर केस लोअर केसला सेपरेटली ट्रीट केला जातो. अप्पर केस अँड लोअर केस आर ट्रीटेड सेपरेटली. तर तुम्ही तर स्मॉल सम लिहिलं, तुम्ही तर कॅपिटल सम लिहिलं, कम्प्युटर नाही समजणार. भले आपण रीड करताना याला पण सम रीड करतो आणि याला पण सम रीड करतो. कम्प्युटर इज गोइंग टू ट्रीट इट सेपरेटली. तर हे स्मॉलमध्येच असलं पाहिजे. असते. ओके. बघा, जेवढं तुमचं हायलाईट करतो ना, जेवढं मी तुमचं हायलाईट करतो तेवढंच आहे तुमचं जावास्क्रिप्ट. बाकीचं उरलेलं काय आहे? बाकीचं उरलेलं आहे तुमचा HTML. बरोबर. बाकीचं उरलेलं काय तुमचा HTML. ठीक आहे. समजलं व्हेरिएबलचा रोल काय समजलं? व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. तर याचं आउटपुट बघूयात, सेव्ह करूयात. फाईल सेव्ह एज. काय नाव आहे सेव्ह करायचं? ॲडिशन. तुम्ही काही नाव द्या, त्याच्यानंतर काय दिलं पाहिजे? .html. ॲडिशन.html आपल्या फोल्डरमध्ये सेव्ह करूयात. बघा तुम्हाला दिसतंय ॲडिशन. हे राहील बघा इथे. बरोबर. ॲडिशन दिसतंय तुम्हाला? ॲडिशन त्याला ओपन करा. तर तुम्हाला ॲडिशन इज 30. जावास्क्रिप्ट कोड हे तुमचं H1 होता. बरोबर. हा तुमचा H1 होता. हे आपण फक्त ॲज इट इज प्रिंट केलं आणि दिस इज द व्हॅल्यू ऑफ +C केल्यामुळे काय झालं? 30 आलं. आता हे +Cला याला +सम याला असं डबल कोट, सगळंच डबल कोट्समध्ये आलं तर मी तुम्हाला काय म्हणलं? डबल कोट्समध्ये जे असणार ते ॲज इट इज प्रिंट होणार. मग असं प्रिंट होणार. ॲडिशन इज +सम.
आपण डबल कोट्समध्ये टाकलं ना त्याला, आपलं काय चुकलं माहिती आहे का, डबल कोट्समध्ये टाकलं तर डबल कोट्समध्ये आपण टाकू शकत नाही. डबल कोट्समध्ये टाकलं तर ॲज इट इज प्रिंट होतो. व्हॅल्यू चेंज करायचं आहे, व्हॅल्यू पण चेंज करू शकता. 100 घेऊ तर 200 घेऊ. ठीक आहे, बघा याला सेव्ह करू, इकडे जाऊन अपडेट करू. ॲडिशन इज 300. समजतंय का कसं करायचं. दिस वॉज अ सिम्पल जावास्क्रिप्ट कोड टू परफॉर्म द ॲडिशन. म्हणजे आपण ॲडिशन असं परफॉर्म करतो जावास्क्रिप्टमध्ये. ठीक आहे, आता ॲडिशन जिथं झालं, तिथं आपण मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. समजतंय का, फक्त हे तुम्ही चेंज करा. आपण इथं मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. म्हणजे काय काय चेंज करायचं आहे तर तुम्ही लिहा मल्टिप्लिकेशन, बरोबर. जावास्क्रिप्ट कोड टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन. हे नाही चेंज केलं तरी चालते, पण चेंज करूयात. असं होईल, आपलं लॉजिक होतं मल्टिप्लाय आणि वरती हेडिंग आहे ॲडिशन, असं होईल. इथं तुम्हाला काय करायला माहिती आहे का, इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशनसाठी ॲस्ट्रिक वापरावं लागेल. ॲस्ट्रिक, सबट्रॅक्शनसाठी मायनस, डिव्हिजनसाठी स्लॅश, असं. दिस ऑल आर द अरिथमेटिक ऑपरेटर्स, लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन कसं करणार, बाय युझिंग स्टार. इथं काय करावं लागेल, ॲडिशन इज. आता ॲडिशन इजच्या जागी आपल्याला यावं लागेल मल्टिप्लिकेशन इज. मल्टिप्लिकेशन इज प्लस सम. आता हे व्हेरिएबलचं नाही बरं का, समचा काही संबंधच नाही इथं, फक्त हे सम हे व्हेरिएबल आहे. मग इथं सम मिनिंगचा काय अर्थ नाही आहे, फक्त ते कीवर्डचा अर्थ आहे सम. समजते का तुम्हाला. ठीक आहे, नाही तसं तुम्ही सी दिलं तर तुम्ही इथं पण सी देऊ शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. इथं सम असेल तरी काही फरक पडणार नाही. बघा तुम्हाला दाखवतो मी. सेव्ह करूया त्याला, कंट्रोल एस. आपला आउटपुटच्या पेजमध्ये जाऊन रिफ्रेश करा. तुम्हाला जावास्क्रिप्ट कोड टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन अँड आपण काय केलं, 100 इंटू, आपण काय केलं 100 इंटू 200, बरोबर. हे आलं तुम्हाला 20,000. समजलं मल्टिप्लिकेशन. आता सबट्रॅक्शनसाठी काय करायचं, फक्त मायनस करा. मायनस केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होऊन जाईल. -100 आला. आता इथं मल्टिप्लिकेशन हे चेंज करू शकतो ना आपण, तर यार हे चेंज करू शकतो आपण. ठीक आहे, डिव्हिजनसाठी काय करायचं, स्लॅश करायचं, स्लॅश. बघा डिव्हिजन येऊन जाईल, डिव्हिजन. समजते का असं करणार. आता आपण मल्टिप्लिकेशनसाठी केलं तर, बरोबर, मल्टिप्लिकेशनचं राहू द्या. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशनचं आउटपुट, बरोबर. पण आता काय आहे, इथं नंबर मी ऑलरेडी डिफाईन केलं होतं रे. नंबर मी डिफाईन करतोय. नंबर काय करतो आपण कोडमध्ये देतोय. आता एक काम करू, आपण नंबर ना युजरकडनं घेऊयात. नंबर कुणाकडनं घेऊयात, युजरकडनं घेऊयात. ठीक आहे, तर आपण त्यासाठी ना काय करू शकतो माहिती आहे का, अजून एक चांगलं कोड आहे. हा चांगला कोडचा अप्रोच आहे. हे नंबर इथं डायरेक्ट स्पेसिफाय करण्या, म्हणजे 100 समजा मला 100ला चेंज करायचं तर मला डायरेक्ट कोड चेंज करावं लागेल. हे थोडं अवॉइड करण्यासाठी आपण डायरेक्ट आपल्या आउटपुटमध्येच व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. जसं की काय करावं लागेल बघा, ए इज इक्वल टू प्रॉम्प्ट. लिहावं लागेल. प्रॉम्प्ट इज अ फंक्शन विच इज युज्ड इन जावास्क्रिप्ट टू इनपुट द डेटा फ्रॉम द युजर. ए इज इक्वल टू प्रॉम्प्ट. एक क्वेश्चन डिस्प्ले करू, एंटर फर्स्ट नंबर, बरोबर. डबल कोट्स बंद करू, सेमीकोलन. बी इज इक्वल टू प्रॉम्प्ट. तुम्ही सांगा आता काय काय येणार याच्यामध्ये, एंटर सेकंड नंबर, बरोबर. एंटर सेकंड नंबर, क्लोज द कोट्स, क्लोज द ब्रॅकेट, क्लोज द सेमीकोलन, बरोबर. आता ए आणि बी आपण डिफाईन नाही करते बरं का. ए आणि बी आपण डिफाईन नाही करते, आपण आता युजरकडनं घेणार आहोत. याला सेव्ह करूयात, कंट्रोल एस. आउटपुटमध्ये जाऊ, दिसलं तुम्हाला. हे याला आपण म्हणतो प्रॉम्प्ट बॉक्स. सो दिस बॉक्स आय होप सो एव्हरीबडी कॅन सी दिस. ठीक आहे, हे बॉक्स या बॉक्सला आपण काय म्हणतो, या बॉक्सलाच आपण म्हणतो प्रॉम्प्ट बॉक्स. आपण काय म्हणतो, प्रॉम्प्ट बॉक्स. आणि प्रॉम्प्ट बॉक्सचं मेन फंक्शन काय आहे, तो इनपुट फ्रॉम युजर. म्हणजे युजरकडनं आपण या बॉक्समधनं इनपुट घेऊ शकतो. वी कॅन टेक द इनपुट फ्रॉम द युजर, बरोबर. चलो, हे बघा का बरं, एक नंबर टाका. आता आपण इथं डिफाईन करतो. आता मी समजा टाकलं 10. मी जे 10 टाकतोय ना, हे कुठं स्टोअर होणार माहिती आहे का, ए मध्ये स्टोअर होणार. ए मध्ये मी ओके केल्यानंतर 10 गेला ए मध्ये. कोडच्या बॅकएंडला होतो, तुम्हाला दिसणार नाही. कुठे गेला, ए मध्ये गेला. आता सेकंड नंबर टाकला मी 5. 5 प्रेस करताच ते कुठे जाणार, बी मध्ये जाणार. कारण आपण दोनदा प्रॉम्प्ट वापरलं होतं, आठवते का, आपण कोडिंगमध्ये दोनदा प्रॉम्प्ट वापरलं होतं. हां, आणि ते सगळे जाणार सममध्ये
आणि ते सममध्ये स्टोअर होणार आणि तुमचा रिझल्ट इथं डिस्प्ले होणार. दिसतं तुम्हाला. तुम्ही रिफ्रेश केलं तुम्हाला परत विचारणार. आता आपण यावेळेस घेऊ 20, सेकंड नंबर घेऊ 10, तुम्हाला भेटलं पाहिजे 200. हे बघा, समजते का तुम्हाला कसं आपण कोड करतोय. तर प्लस आपण म्हणतो कुठे गेलो नोटपॅड. परत एक सांगतोय सम म्हणजे ॲडिशन नाही बरं का, कन्फ्युज नका. सी घेतलं तरी चालेल, मग इथं पण तुम्हाला काय करावं लागेल प्लस सी करा. आता काही मुलं काय करतात इथं पण ॲस्ट्रिक करतात. अरे मल्टिप्लिकेशन करायचं आहे ॲस्ट्रिक सी, अरे असं असतं, आपल्याला प्लस सीच द्यावं लागेल. ठीक आहे, बघा सी दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्या तिथला 100 200 मल्टिप्लिकेशन इज 20,000. समजतं आहे सगळ्यांना कसं करतोय आपण. ठीक आहे, सो दिस इज लाईक प्रॉम्प्ट. हे प्रॉम्प्ट एक फंक्शन आहे जावास्क्रिप्टमध्ये. प्रॉम्प्ट हायला या बॉक्सला पण तो प्रॉम्प्ट बॉक्स काय म्हणतो, या बॉक्सला प्रॉम्प्ट बॉक्स. आणि आपण इनपुट देऊ शकतो इन्स्पाइट ऑफ गिविंग द इनपुट इन द कोडिंग. हे बेटर आहे ना. ठीक आहे, अजून एक लास्ट कोड करू आपण या व्हिडिओसाठी. व्हेरिएबल समजतं सगळ्यांना. आता व्हेरिएबल डिक्लेअर करायचे पण काही रूल्स असतात बरं का. व्हेरिएबल्स असंच आपण डिक्लेअर नाही करू शकत. व्हेरिएबल्सचा डिक्लेअर करायचे रूल्स असतात. हे बघा, हे रूल्स पासून घ्या. एक्झाममध्ये विचारतात व्हॉट आर द रूल्स टू डिक्लेअर द व्हेरिएबल्स. मस्ट ऑलवेज स्टार्ट विथ द अल्फाबेट. जे आपण असं लिहितो ना, व्हेरिएबल ए कॉमा बी कॉमा सी, नेहमी काय असले अल्फाबेट्स असले पाहिजे. अपर केस अँड लोअर केस आर डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट. दिस मीन्स दॅट सम इज नॉट इक्वल टू सम. का आता रीड करताना सम तुम्हाला सेम वाटत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये त्यांचा अर्थ वेगळा असतो. कारण आपला कम्प्युटर यांना अप्पर केसला आणि लोअर केस, अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर्स, अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर्स, लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर्स. आपला कम्प्युटर अप्पर केस आणि लोअर केसला सेपरेटली ट्रीट करतो. समजते. सो दिस अँड दिस आर नॉट इक्वल. तुम्ही स्मॉल सम दिलं तर नंतर पण तुम्हाला स्मॉल समचाच यूज करावं लागेल. ठीक आहे. इट शुड नॉट कंटेन ब्लँक स्पेस ऑर स्पेशल सिम्बॉल एक्सेप्ट अंडरस्कोर. हां, आता आपल्या लाईक व्हेरिएबल डिक्लेअर करताना किंवा व्हेरिएबल डिफाईन करताना कुठंच ब्लँक स्पेस नसला पाहिजे किंवा एखादा अंडरस्कोर वगैरे. जास्त जास्त तुम्ही अंडरस्कोर देऊ शकता. समजते का. स्टँडर्ड कीवर्ड्स आर नॉट अलाउड. फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट, वाईल. हा तुम्ही स्टँडर्ड कीवर्ड्स वापरू शकत नाही बरं का. व्हेरिएबल डिक्लेअर करताना ना तुम्ही करू शकत नाही व्हेरिएबल VAR डॉक्युमेंट असं करू शकत नाही. म्हणजे तुमचं लाईक याचा अर्थ पूर्ण चेंज होतो रे, पूर्ण मिनिंग चेंज होतो. समजते. आपल्याला मिनिंग चेंज करायचं नाही, आपल्याला मिनिंग चेंज करायचं नाही आहे. व्हेरिएबल नेम कॅन बी लिमिटेड अप टू 255 कॅरेक्टर्स. आता इथं किती कॅरेक्टर्स आहेत, 1 2 3. व्हेरिएबल A कॉमा B कॉमा C असं आपण किती देऊ शकतो, असं आपण एखाद्या कोडिंगमध्ये 255 कॅरेक्टर्सपर्यंतच डिफाईन करू शकतो. दीज आर द रूल्स फॉर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. समजते का सगळ्यांना रूल्स काय. कोणाला समजलं नाही तर परत एकदा रिवाइंड करा आणि परत एकदा ऐका, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये रूल्स विचारतातच. व्हेरिएबल नेम इन जावास्क्रिप्ट इज ऑलवेज डिक्लेअर्ड बाय द कीवर्ड VAR. काय लोक वार म्हणतात, वार म्हणतात. VAR काय म्हणतो त्याला, VAR. लक्षात राहील ना सगळ्यांना. झालं व्हेरिएबल्सचे रूल्स. आता एक काम करू, आपण एक क्वेश्चन घेऊ. व्हेरिएबलचा कन्सेप्ट समजण्यासाठी आपण एक क्वेश्चन घेऊयात. चला, सगळ्यांनी क्वेश्चन सिन्सिअरली लिहिलं पाहिजे आपल्या आपल्या नोटबुकमध्ये, कारण हा क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये, तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला खूप वेळा बघायला भेटणार. क्वेश्चन काय आहे बघूयात. राईट अ जावास्क्रिप्ट कोड. सगळ्यांनी नोटबुकमध्ये लिहा बरं का, फक्त ऐकू नका. राईट अ जावास्क्रिप्ट कोड टू फाइंड area of a circle. To find area of a circle, take input radius from user. Take input radius from user. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ना एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. एरिया ऑफ सर्कल. आता एरिया ऑफ सर्कल फाइंड करायसाठी आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, A इज इक्वल टू पाय R स्क्वेअर. आपण इथं पाय लिहू शकत नाही, पण आपण असं लिहू शकतो ना 3.14. आपण R स्क्वेअर लिहू शकत नाही, पण आपण असं करू शकतो ना मल्टिप्लाइड बाय R मल्टिप्लाइड बाय R. हाच लॉजिक आपण वापरणार आहे. आणि R हे सांगणार कोण, R म्हणजे रेडियस हे सांगणार कोण, युजर सांगणार, युजर. तर आपण युजरकडनं इनपुट घेऊ, कॅल्क्युलेशन परफॉर्म करू आणि आपलं फायनल आन्सर स्टोअर करू व्हेरिएबल A मध्ये.
आणि मग एला प्रिंट करा. एला प्रिंट करण्यासाठी काय करावं लागतं सगळ्यांना माहिती आहे, डॉक्युमेंट डॉट राईट. समजलं का सगळ्यांना लॉजिक काय? चला आपण हे एकदा नोटपॅडमध्ये करून बघूयात. करू याच कोडमध्ये चेंजेस करू का? परत एकदा नवीन फाईल क्रिएट करण्यापेक्षा आपण याच कोडमध्ये चेंजेस करूयात. ठीक आहे, मी हेडिंग चेंज करतो. एरिया ऑफ सर्कल हे आपलं हेडिंग असणार आहे. टायटलमध्ये पण तेच देतो, एरिया देतो. चलो आपली मर्जी, एरिया. आता आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. आता ना आपल्याला किती व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल माहिती आहे का? फक्त 2. एक असणार आहे आर आणि एक असणार आहे ए. आर म्हणजे रेडियस, ए म्हणजे एरिया. तर सांगतो आर म्हणजे रेडियस, ए म्हणजे एरिया. आर सांगणार कोण? युजर. तर युजरकडनं कसं घ्यायचं? आता जस्ट तुम्हाला लास्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, प्रॉम्प्ट. आपण युजरला एक मेसेज टाकणार, एंटर द रेडियस. आपण हा मेसेज युजरला टाकणार, एंटर द रेडियस. मग युजर हा मेसेज रीड केल्यानंतर काय करतो? रेडियस एंटर करतो. बरोबर, युजर हा मेसेज रीड केल्यानंतर काय करतो? रेडियस एंटर करतो. मग युजर जे रेडियस एंटर करतो कुठं जाणार? ते व्हेरिएबल आरमध्ये स्टोअर होणार. कुठं स्टोअर होणार? व्हेरिएबल आरमध्ये स्टोअर होणार. माहिती आहे तुम्हाला दुसरा व्हेरिएबलचा हेल्प घ्या. ए इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे 3.14 ॲस्ट्रिक आर सेमिकोलन त्यावर. कारण प्रत्येक लाईन नंतर प्रत्येक स्टेटमेंट एंड झाल्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये सेमिकोलन असतो. आपलं फायनल आन्सर कोणाकडे? व्हेरिएबल ए कडे आपलं फायनल आन्सर आहे. मग आपल्याला फक्त ते प्रिंट करायचं आहे, म्हणजे एचा व्हॅल्यू प्रिंट करायचं आहे. जसं आपण समचा व्हॅल्यू प्रिंट केलं होतं, आठवते तसं आपल्याला एचं व्हॅल्यू प्रिंट करायचं आहे. काही प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल? डॉक्युमेंट डॉट राईट. आणि मग डबल कोट्समध्ये लिहावं लागेल एरिया ऑफ सर्कल इज. एरिया ऑफ सर्कल इज. मग आपल्याला प्रिंट करावं लागेल एरिया. एरियाचा आन्सर कोणाकडे? प्लस ए. म्हणजे ए व्हेरिएबल ए कडे आन्सर आहे ना, मग आपण काय करणार? प्लस ए करणार. समजलं का सगळं कसं कोड करायचं? चला याचं आउटपुट बघूयात. आता ऑलरेडी मी सेव्ह केलेलं आहे, याला सेव्ह केलेलं आहे, त्याच फाईलमध्ये अपडेट करतोय जिथं आपण ॲडिशन केलं होतं. हे बघा आता तुमच्यासमोर एंटर द रेडियस. बरोबर, हा तुमचा प्रॉम्प्ट आहे. आता तुम्ही रेडियस एंटर करा. फॉर एक्झाम्पल मी रेडियस एंटर केला 12. तुम्हाला आन्सर भेटणार एरिया ऑफ सर्कल इज. सो दिस इज द एरिया ऑफ सर्कल. समजलं का? परत एकदा रिफ्रेश करा. आता तुम्ही एरिया एंटर करा 5. तुम्ही ओके करा. पाय आर स्क्वेअरच्या हिशोबाने कॅल्क्युलेट होणार. कसं कॅल्क्युलेट होणार? पाय आर स्क्वेअर. तुम्ही 5 एंटर केलं ना, चालेल हे 3.14 टू 5 म्हणजे काय? 5 टू 5. सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला 78.8 येतो. समजतंय का सगळ्यांना? आता समजा क्वेश्चन थोडं चेंज झाला. राईट जावास्क्रिप्ट कोड घ्या व्हाईट बोर्ड. आता क्वेश्चन थोडं चेंज करूयात. राईट जावास्क्रिप्ट कोड टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. राईट जावास्क्रिप्ट कोड टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. आपल्याला जावास्क्रिप्ट कोड लिहायचं आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचं आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगलसाठी आपल्याला 2 इनपुट घ्यावं लागेल. किती इनपुट घ्यावं लागेल? 2 इनपुट घ्यावं लागेल. कोणते इनपुट येते? हाईट अँड बेस. हाईट अँड बेस आपण युजरकडनं घेऊ. मग आपण आउटपुट डिस्प्ले करू. एक आउटपुट असणार आहे, दॅट इज एरिया. सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण आपण हाफ असं लिहू शकतो का? नाही, हाफ आपण असं लिहू शकत नाही, पण आपण 0.5 असं लिहू शकतो ना. 0.5 इंटू बी इंटू एच असं करू शकतो आपण. ठीक आहे, सगळ्यांना कसं करायचं? चला कोडिंग एकदा करून बघू. त्याच कोडमध्ये मॉडिफाय करतो, जे सारखं. आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल लिहूयात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नवीन नोटपॅडमध्ये टाईप केलं तर चालेल बरं का. आता इथं काय करावं लागेल? हाईट घ्यावं लागेल, बेस घ्यावा लागेल. बरोबर, हाईट बेस म्हणजे 3 व्हेरिएबल येणार. हाईट बेस. मग हाईट सांगणार कोण? युजर. एच इज इक्वल टू युजरकडनं घेण्यासाठी प्रॉम्प्ट. मेसेज डिस्प्ले करू एंटर हाईट. युजरला मेसेज डिस्प्ले करू एंटर हाईट. मग युजर काय करणार? हाईट एंटर करणार. बरोबर,
मग त्या हाईटचं व्हॅल्यू कुठं स्टोअर होणार, एचमध्ये स्टोअर होणार. तसंच आपल्याला घ्यावं लागेल बी म्हणजे बेस. बी म्हणजे युजरच सांगणार ना, आपण सांगू प्रॉम्प्ट म्हणजे तर सांगू एंटर बेस. युजरला सांगू एंटर बेस. युजर काय करणार, बेस पण एंटर करणार. चलो युजरने हाईट पण एंटर केलं, बेस पण एंटर केलं. मग कॅल्क्युलेशन झालं पाहिजे बरोबर. कॅल्क्युलेशन कोणत्या व्हेरिएबलमध्ये होणार गेस करा बरं. बरोबर, कॅल्क्युलेशन कुठं होणार, व्हेरिएबल ए मध्ये होणार. सो ए आपण तेच आता मी इथं डी डिक्लेअर करू शकतो का, नाही मी इथं डी डिफाईन करू शकत नाही, कारण आपण वरती त्याला डिफाईन केलं, वरती त्याला डिक्लेअर केलं नाहीये, समजते का. मग आपल्याला एच वापरावं लागेल. ए इज इक्वल टू 0.5 इंटू हाईट इंटू बेस सेमीकोलन. रिझल्ट प्रिंट करण्यासाठी काय करावं लागेल, डॉक्युमेंट डॉट राईट. सगळ्यांना माहिती आहे ना डॉक्युमेंट डॉट राईट. मग आपण आधी एक स्टेटमेंट प्रिंट करू, एरिया ऑफ ट्रायंगल इज, एरिया ऑफ ट्रायंगल इज. मग इजच्या नंतर आपण आन्सर प्रिंट करू बरोबर. तर आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल इज, त्याच्यानंतर आपण आन्सर प्रिंट करू. आन्सर कोणाकडे ए, मग काय करावं लागेल प्लस ए. व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर प्लस करावं लागेल. ठीक आहे. कोणत्याही व्हेरिएबलचा व्हॅल्यू, कोणत्याही व्हेरिएबलचा आतमधला व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा प्लस ए करावं लागेल. कुठेतरी नोट म्हणून लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे. त्याला मी सेव्ह करतो, कंट्रोल एस शॉर्टकट की वापरते बरं का, तुम्हाला दिसणार नाही तर यूज द शॉर्टकट की. विल गो टू द ब्राउझर. आता इथं रिफ्रेश करा, एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर. आता एरिया ऑफ ट्रायंगलला प्रॉम्प्ट आला नाही बरं, आलं नाही कारण आपण काहीतरी गडबड केलेलं आहे. काय गडबड केलेलं आहे हे बघा, हे तर प्रॉम्प्ट 9 कसं काय आलं, चुकून टाईप झालं आहे, चुकून टाईप झालं. आता हा एरर असल्यामुळं, गडबड असल्यामुळे तुम्हाला आउटपुट दिसला का नाही. जावास्क्रिप्ट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. एक जरी गडबड झाला तरी तुमचं आउटपुट येणार नाही. फाईल सेव्ह केलं, इथं जाऊन आता रिफ्रेश केलं तर तुम्हाला प्रॉम्प्ट बॉक्स दिसेल बरोबर. दिसला प्रॉम्प्ट बॉक्स. एंटर हाईट, मी हाईट एंटर केलं 12, बेस एंटर केला 5 किंवा 6 एंटर केलं. चला तुम्हाला भेटेल एरिया ऑफ ट्रायंगल इज 36. तर कॅल्क्युलेट झालं हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईटच्या कन्सेप्टनी आपलं एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट झालं. समजलं का, हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रायंगल. असेच कोड तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात. हा झाला एकदम बेसिक आपला HTMLचा, एकदम बेसिक आपला जावास्क्रिप्टचा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टला अजून थोडं डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे. एकच मिनटं फक्त, व्हिडिओ स्टॉप करायच्या आधी आपण एक गोष्ट डिस्कस करूयात. लाईक हे बघा ऑपरेटर्स असतात आपल्या जावास्क्रिप्टमध्ये ना, ऑपरेटर्स असतात. तर मला सांगा बरं इथं ऑपरेटर कोण आहे, ऑपरेटर कोण आहे. आता पूर्ण कोडमध्ये ऑपरेटर कोणते दिसतं तुम्हाला, हे स्टार जे ना, स्टार स्टार बरोबर. हे स्टार, हे बघा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस, दिस ऑल आर द अरिथमेटिक ऑपरेटर्स. यांना आपण काय म्हणतो, अरिथमेटिक ऑपरेटर्स. एक्झाममध्ये MCQला विचारू शकतात बरं का. तर अरिथमेटिक ऑपरेटर कोण आहे, हे स्टार हे स्टार हे स्टार, हे झालं तुमचे अरिथमेटिक ऑपरेटर बरोबर. समजतं का सगळ्यांना अरिथमेटिक ऑपरेटर काय, जे अरिथमेटिकल ऑपरेशन परफॉर्म करतात. अरिथमेटिकल ऑपरेशन म्हणजे हेच ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस. ऑलरेडी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये डिस्कस केले. ALU सगळं कोण करतं, ALU करतो. आणि ALU कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतो, ALU परफॉर्म करतो अरिथमेटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन. दिस ऑल थिंग्स इज बीन परफॉर्म बाय द अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट. ठीक आहे. समजते का सगळ्यांना. सो याला, या स्टारला आपण काय म्हणतो, अरिथमेटिक ऑपरेटर. याला प्लसला काय म्हणणार, अरिथमेटिक ऑपरेटर. मायनसला काय म्हणणार, अरिथमेटिक ऑपरेटर. समजते व्हॉट आर द अरिथमेटिक ऑपरेटर्स. आता आपल्याकडे अजून एक ऑपरेटर असतो, इज इक्वल टूला आपण म्हणतो असाइनमेंट ऑपरेटर. तुमच्या MCQला बेसिकली विचारू शकतात असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटर काय करतो, समजा मी लिहिलं A इज इक्वल टू 10, मग असाइनमेंट ऑपरेटर हा इज इक्वल टू, म्हणजे असाइनमेंट ऑपरेटरचं काम काय असतो, हे व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन करणं. असाइनमेंट ऑपरेटर काय करतो, एखादा व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन करायचं काम करतो. एवढंच तुम्ही समजून घ्या, जास्त कॉम्प्लिकेट करू नका. समजलं सगळ्यांना. हे नोट करून घ्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, एकदा हे सगळं गो थ्रू करा. हे बघा ॲडिशन, सबट्रॅक्शन, दिस ऑल आर कॉल्ड एज द अरिथमेटिक ऑपरेटर्स इन जावास्क्रिप्ट. हे मॉड्युलस काय असतो, हे याला आपण काय लोक म्हणतात ते पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे. पर्सेंटेजचा सिम्बॉल आहे पण त्याला आपण म्हणतो मॉड्युलस. आणि मॉड्युलस काय असतो, विच इज गोइंग टू रिटर्न द रिमाइंडर आफ्टर डिव्हिजन. डिव्हिजन होतो इथं बघा, इथं A/B म्हणजे डिव्हिजन होतो पण इथं क्वोशंट रिटर्न होतो. आणि A मॉड्युलस B मध्ये डिव्हिजन होतं पण तुमचा रिमाइंडर रिटर्न होतो.
यातला डिफरन्स क्लिअर आहे ना. असाइनमेंट ऑपरेटर जसं मी तो सांगितलं, असाइनमेंट ऑपरेटर तो राईट हँड साईडकडे जो असतो, राईट हँड साईडकडे जो व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू कोणाला असाइन करतो, व्हेरिएबलला असाइन करायचं काम करतो. मला वाटतं मग आपण याचं पुढचं समजा नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस हा जर रिलेशनल ऑपरेटर वगैरे पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं तरी चालेल, तर खूप जास्त लोड होईल. चलो बाय, भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी हे कोड प्रॅक्टिस करा बरं का.